नमस्कार. मी डॉक्टर भारत बास्टेवाड, जिल्हाधिकारी लातूर याद्वारे आवाहन करतो की शासनाच्या 9 जुलै 2026च्या शासन निर्णयानुसार माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा वाढदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या औचित्य साधून लातूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव समाधान शिबिर दिनांक 22 जुलै 2026 ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहेत। या कालावधीमध्ये आपण विविध योजनांचा लाभ शेतकरी किंवा समाज बांधवापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवणार आहोत। त्यामध्ये विशेषतः स्वामित्व योजना ज्यामध्ये मालकी हक्काच्या सनदी आपण त्यांच्या मालकीच्या जमिनीच्या देणार आहोत। रस्ते विकास योजनामध्ये विशेषतः बळीराजा पांधन रस्ता जी योजना आहे ती आपण प्रामुख्याने यामध्ये राबवणार आहोत। शेतीचे रस्ते मोकळे करणे आणि त्याचंच परत रस्त्याचे बांधकामामध्ये स्वरूपात त्याचं परावर्तन करणे याची सुद्धा आपण यामध्ये कारवाई करणार आहोत। अतिक्रमण नियमितीकरण करणे हे सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत। दिनांक 1 जानेवारी 2011 पूर्वीचे जे निवासी प्रयोजनाचे ते अतिक्रमण आहेत ते सर्व अतिक्रमणे नियमित करण्याची कार्यवाही यामध्ये केली जाणार आहे। तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी करून 7/12 उपलब्ध करून आपण त्यामध्ये देणार आहोत। जिवंत 7/12चे सुद्धा यामध्ये वाटप केले जाणार आहे। त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणामध्ये महिला बचत गटांच्या सुद्धा आपण ज्या काही योजना त्यांना लाभ देणार आहोत ते सर्वच आपण या ठिकाणी लाभ देणार आहोत। विशेषतः यामध्ये घरकुल योजनांचा जो लाभ आहे त्यांना शासकीय जमिनी आम्ही जवळपास 250 ते 300 घरकुलाला आम्ही शासकीय योजनासुद्धा दिलेली आहे। काही राहिलेल्या याच्यामध्ये सुद्धा आम्ही ज्याला घराला जागा नाही ते आम्ही सरकारी किंवा गायरान जमिनीमध्ये देऊन त्यामध्ये सुद्धा आम्ही काही 2 ठिकाणी क्लस्टर केलेले आहेत 64 घरांचे। औसा तालुक्यामध्ये असेल, शिरोळानपाळ तालुक्यामध्ये असेल तर त्याचंसुद्धा आम्ही या ठिकाणी कामाची सुरुवात करणार आहोत। या व्यतिरिक्त कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन असेल, सेरिकल्चर असेल, जिल्हा परिषदच्या विविध योजना असतील, ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणारे दाखले असतील, जातीचे दाखले असतील, रहिवासी दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, आम्ही डायरेक्ट तेच त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची आम्ही या ठिकाणी कारवाई करणार आहोत। आम्हाला जे शासनाच्या दृष्टीने जे लोकाभिमुख प्रशासन आहे ते लोकाभिमुख प्रशासन जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।